आज डायरेक्ट कामाची सुरुवात झाली अनगरमधून. मोहोळ जवळ येते बघा. अनगरला गेलो, तिथलं दुपारपर्यंत काम उरकलं, कॉल केले आणि तिथनं पुढे निघालो माड्याकडे. माड्याकडे जाताना बारके पोरानं हात केला बघा, त्याला पण लिफ्ट दिली. मग त्याला घेतला सोबत, ती बसलं मोबाईल बघत. त्याला नंतर माड्याच्या जवळ जसं आलं की त्याला सोडलं माड्यात. मी गेलो नंतर शॉर्टकट घेतला तर ट्रेन आडवी लागली बघा. त्याचा पण घेतला छोटा शूट आणि तिथनं लगे पुढे गेलो. मी दिसलं तर काय किरीस कासून एक गाण्याचं चालू होतं. तिथलं काम उरकून नंतर मी गेलो बार्शीत. बार्शीत काय आपल्याला जास्त काम नव्हतं, थोडं काम होतं. तिथलं उरकून निघालो गावाकडं. गावाचा रस्ता एकदम भारी होता. मग फास्ट गेलो आणि घरी गेलो तर बघतो काय पगोली तर झाडून काढत म्हणलं जवळ तर म्हणते भेळ आणायची म्हणली की मग काय तिला म्हणलं भेळ कशाला खायची, तर खायची म्हणली. लई दिवसात मी पण आलतो, त्यामुळे त्यांना दोघाला बसवलं गाडीवर आणि नेलं. मग दोघीला पण नेलं तर पुढची जरा रडायच्या घाईत होती, कारण झोपीत उठलेली होती. मग तिला म्हणलं चला आपलं भेळ आणून मग शांत बस. मग तिला गेलो स्टँडवर घेऊन आणि मस्तपैकी दोघांना भेळ घेतली. मग खुश झाली. त्यांना सोडून अजून बार्शीला रात्री आलो बघा रिटर्न. आता रिटर्न आल्यावर बघतोय काय तर गेलो डायरेक्ट कुठं तर बघितलं असेल तुम्ही केकच्या शॉपमध्ये आलो. केक मस्त बड्डे कोणाच तर आपल्या मावस भावाचा रोहनचा बड्डे होता. मग बड्डेला सगळ्या मित्रांना वगैरे एकत्र केलं, सगळ्यांनी केकचा एन्जॉय घेतला आणि बड्डे एन्जॉय करून आम्ही रिटर्न आलो.